वास्तविक अनादि देव गणपती आहे. नाहीतर आपण विचार करा, भगवान शंकर पार्वतीचं लग्न झालं तर लग्नात गणपतीचं पूजन केलं. इमानदारीनं सांगा, मायबापाच्या लग्नात लेकरं असतात का? सहज विनोद. जर महादेव आणि पार्वती यांचा पुत्र गणपती, तर महादेव पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन कसं? मम्मीनं डॅडीच्या लग्नात पिंट्या असतो का कुठं? तर ते खरं असलं तरी तिथे अनादि शब्द घेऊन गणपती घ्यायचा, जो त्याच्याही आधी आहे. माऊलीच्या भाषेत ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. हा अनादि देव गणपती. गणपती शब्दाचा अर्थच आहे समुदायाचा मालक. बरं का बबन महाराज? पती म्हणजे मालक, गण म्हणजे समुदाय. समुदायाचा जो मालक आहे त्याला म्हणतात गणपती. नाहीतर 33 करोड देवता हिंदूंच्या असताना लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवच का साजरा सुरू केला? याचं कारण आहे संघ शक्तौ कलौ युगे. सर्वात मोठी ताकद म्हणजे संघटना. आणि समुदाय संघटित करायचा लोकमान्यांना, म्हणून संघटित समाज करण्यासाठी समुदायाच्या मालकाचा उत्सव. गण म्हणजे समुदाय, पती म्हणजे मालक, किंवा गण अधिक ईश याचाही अर्थ समुदायाचा मालक असाच होतो. गणपती कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणपतीचं पूजन करण्याची पद्धत आहे. कादंबरी लिहिणारा असो अथवा ज्ञानेश्वरी, शेतकरी असो व्यापारी, कीर्तनकार असो अथवा तमाशा मंडळ. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. शेतकरी सुद्धा पेरणी करण्यापूर्वी पहिलं गणेशाचं पूजन करतो. व्यापारी उद्योग सुरू करायच्या आधी गणेशाचं पूजन करतो. कादंबरी लिहिणारा आधी गणेशाला वंदन करतो. ज्ञानाचे राजे ज्ञानोबा आहे, पण आधी वंदन गणेशाला. ओम नमोजी आद्या. तमाशात सुद्धा तुम्ही चांगले माणसं आहे, पण लहानपणी पाहिला असेल ना, तेव्हा त्यांचा पहिला गण असतो, नंतर गवळण, मग रात्रभर वक चालतो. पण पहिलं ते आपल्यापेक्षा चांगलं म्हणतात डफावर थाप टाकून. ओम नमो तुमोरेश्वरा गिरिज कुवरा पिता शंकरा सिद्धीच्या वरा धावगा पाव. कामापुरता आपलं तुझ्या चरणी आमुचा भाव. हे गाथ्यात नाही तमाशातलं सांगतो. पण गणपतीला वंदन. विठ्ठल आरती सर्वांना पाठ आहे. गणपतीकडे खातं कोणतं आहे? सुख प्राप्त करून देणे, दुःखाचं हरण करणे. सुख करता दुःख हरता. पण आम्ही समजतो तेवढी आरती सोपी नाही. आरती पाठ आहे, पण आरतीचा अर्थ इथे काही नाही. मुंबईसारख्या ठिकाणी गणपती उत्सवात ते मंडळ असतात. मंडळ 5-25 पोरं बरमोडा घालून येतात. मंडळाचे बरमोडा, वर्गणी. ते घाबरून जातं घर मालक. किती यार बाबा? 5,000. एवढं कसं काय महाग आहे? कसं काय म्हणजे? आता त्याला वर्षभर बरमोड्याशी गाठ आहे, घाबरून जातं. ठीक आहे, देतो बाबा रे, पण किती दिवस झाले रे तुमचं मंडळ? 10 वर्ष. शाबास. वर्गणीने आपण गणपतीची आरती म्हणून दाखवा. मंडळ एकमेकाकडे पाहतं. अरे 10 वर्ष झालेले का मंडळ स्थापन करून आरती पाठ नाही? मग एक म्हणतं, कोण म्हणते नाही? म्हण ना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची वाट पाय सदना. बस आहे. ठीक आहे, आपलं हे समजून घ्या तुम्ही. शाबास. मग द्या ना वर्गणी. आता काय आरतीचा अर्थ सांगा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता
दुःखाचं हरण करणारा, ही बरोबर आहे. वार्ता विघ्नाची, आता काय डोकं चालवता सांगा, तुम्हीच सांगा. सुख करता सुख प्राप्त करतोय म्हणून, दुःख हरता दुःखाचं हरण करतोय म्हणून, आणि वार्ता विघ्नाची, तुमच्या घरी रोज रोज विघ्नाची वार्ता आणून देणारा हे पुढच्या वर्षी करतील का मंडळ उत्सव? म्हणून खालच्या लाईनमधला नुरवी वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो. हे इंग्रजीपेक्षा कठीण आहे मराठी. मजा पहा, हा नुरवी त्याला लावायचा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची, तर जमतंय ते. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. म्हणून तिथे पहा, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, पुढे निर्विघ्नम कुरु मे देव. जे विघ्नाचीच वार्ता उरू देत नाही त्याला म्हणतात निर्विघ्नम, निर्विघ्न करणारा. म्हणून कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाला वंदन केल्या जातं. तो अनादि देव आहे. पण साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. नाहीतर त्याच काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काहीच नाही म्हणजे रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण निराकार निर्गुण तुझ रघुराया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण निराकार निर्गुण तुझ रघुराया, तुझ रघुराया. रघुराया. रंग नहीं, रूप नहीं, वर्ण नहीं, छाया नाही, काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही. मग निर्गुण निराकाराला सगुण साकार होण्याची गरज काय? साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. कल्पना करा, एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असली की ते तयारीनं झोपतं. उशाकडे स्टूलवर तांब्यात तांब्यात पाणी, जरा फुलपात्र, झोपलं झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा पाथर्डी तालुका फिरतोय, पाणी बाधा मरतो, पाणी बाधा. अरे पाणी उशाकडे आहे, पण हा सत्ताभेद आहे. तहान स्वप्नातली आहे, पाणी व्यवहारातलं आहे. मग याची तहान केव्हा जाईल? हे स्वप्नातच खरवंडीला आलं पाहिजे. त्याला खरवंडीचं एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे. यानं त्याला बिस्लरी दिली पाहिजे आणि ते गटागटा प्यालं पाहिजे. तहान जर स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं, तहान जागृतीतली, मग पाणी उशाकडचं. म्हणजे साधक बाधक व्यवहारासाठी सत्ता समान पाहिजे. मग दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये आणि परमेश्वर पारमार्थिक सत्तेमध्ये. मग व्यावहारिक सत्तेतला दुर्जन मारण्यासाठी पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं. म्हणजे निर्गुण निराकाराला सगुण साकार व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठल कारण धर्म हा पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने आहे.
गुण पदार्थ नाही, गुणीच्या आश्रयाने. गोडी पदार्थ नाही, गुळाच्या सुगंध पदार्थ नाही, फुलाच्या आश्रयाने. जर कोणी म्हटलं बबन महाराज आजचे महाराज नाजूक आहे बरं का, मग फुलाचा हार सहन होत नाही त्यांना, मग काय करता, सुगंधाचा हार करा. नाही, मलयानी शीतळू मलयानी मलयानी शीतळू मलयानी शीतळू पालविये नये गाळू पालविये नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफितानये सुमनाचा परिमळू गुंफितानये सुमनाचा परिमळ गुंफितानये सुमनाचा परिमळ गुंफितानये. ज्ञानोबा रायाचा अभंग आहे, पण प्रमाण आपल्याला त्याच्यासाठी पाहिजे होतं का. मलयानी शीतळू पालविये नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नये. सुमन म्हणजे फुलं, फुलाच्या सुगंधाचा हार होत नाही, सुगंध हा फुलाच्या आश्रयाने आहे, गोडी गुळाच्या आश्रयाने नाही. तोपर्यंत मॅडम शिकवू शकतात मुलांना गुळाची ढेप. टेबलवर मुलं पुढे बसलेली, मॅडमचं प्रवचन गुळावर सुरू झालं. मुलांनो, आपला भारत देश कृषीप्रधान, आपल्या देशात महाराष्ट्रात काही जिल्हे ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. अमक्या जातीच्या ऊसापासून रस काढून प्रक्रिया केल्यावर याच्यात रूपांतर होतं, त्याला गुळ म्हटल्या जातं. तो गोड असतो बरं का रे. तास संपला लगेच संपतो बरं. अरे गोड असतो गुळ, कळलं का रे. एक वारकऱ्याचं पोर होतं त्या वर्गात, उठलं, हे ऊस न रस न प्रक्रिया त्याला म्हणतात गुळ, इथपर्यंत कळलं मॅडम. मग गोड असतो ते नाही कळलं. असं आहे का, इकडे. मग एक तुकडा तोडला, त्याला तो खडा खायला दिला. आता कळलं मॅडम, गुळ गोड असतो, कारण गोडी गुळाचे आश्रय. हे आश्रित आहे, आश्रित आहे, ते सावयव पदार्थ नाही. ना तर 40 फुटी रोड आपला आहे का 222, अलीकडे हॉटेल आणि पलीकडे एक उभा होता बरं नामदेव, पलीकडे. सकाळची वेळ 9:30ची, ते हॉटेलवालं पुढेच भजे काढतं, ते मागं नसते. हॉटेलच्या पुढं कढईन ते कडकड 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 वाजलं का गिऱ्हाईकाच्या तोंडाला पाणी सुटलं की गेलंच. ते मजा आहे तिथे. 40 फूट हायवेमध्ये आहे, इकडे हॉटेल आहे आणि पलीकडे एक 9:30ला उभा आहे, अर्धा तास भज्याचा वास घेतो. 40 फूट पलीकडे. नाक वर करू करू याच्या लक्षात आलं हॉटेलवाल्याच्या, यानं भज्याचा वास घेतला अर्धा तास. असं केलं, असं हे मी सांगतोय लक्षात घ्या. हॉटेलवाल्याने ते अर्धवटच होतं, आलं, त्याला वाटलं भजीच देते मालक. इकडे काय मालक, अर्धा तास झाला उभा आहे, भज्याचा वास घेत. म्हणलं खरं आहे भाऊ, आपल्याला गरीबाला तसं नाही मिळत तर वासावर समाधान, म्हटलं म्हणून मी म्हणजे भज्याचा वास घेतला का नाही, अर्धा तास घेतला. मग तुला काही नियम माहिती आहे का. काय, वासाचं बिल 100 रुपये. म्हणलं आता कमाल झाली मालक. अहो मी 222च्या पलीकडे आहे, पलीकडे उभा आहे, मध्ये 70 फुटाचं अंतर आहे. इकडे आलो नाही, तुमची भजीला हात लावला नाही, खाल्ली नाही बी हो, पण वासाचं बिल 100 रुपये. ठीक आहे मालक, आता एवढ्या लोकात दिल्यावर लोक काय म्हणतील, तुझं डोकं गहाण ठेवलं काय, वासाचे कुठे बिलं देतात का रे. मग मी एकांतात देतो, हॉटेलमध्ये चला आत. हे नेलं, हॉटेलमध्ये कपाट होतं गोदरेजचं, त्याच्या पुढं टेबल होता, 100ची नोट काढली, टेबलवर ठेवली कपाटाच्या पुढं. मालक काय बिल वासाचं का भज्याचं. हॉटेलवाला म्हणला वासाचं. आतली नोट घ्यायची आणि भज्याचं हसल, याला हात लावा, जाय भाऊ बाहेर, पुन्हा येऊ नको. कळलं तुम्हाला मला. विठ्ठला आश्रित आहे, आश्रित.
गुण गुणीचे आश्रय. आता हे सगळी गुणवान मंडळी आमची गडावरची असे बाहेर भेटले तर ते कळणार नाही, पण उभे राहिल्यावर म्हणायला लागले की लोक म्हणतात गुणी आहे. कारण गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, गोडी गुळाच्या आश्रयाने आहे, तसं धर्म धर्मीच्या आश्रयाने आहे. मग धर्मीला उपद्रव करणारे अधर्मी मारणं आणि धर्मीचं संरक्षण करणं याचं नाव धर्म आहे. लक्षात घ्या. देवाचं भांडण व्यक्तीसोबत नाही, आणि व्यक्तीसोबत भांडल तर तो देवच असू शकत नाही. मग आपल्यात यात काय फरक आहे बांधावून? व्यक्तीसोबत नाही. रामचंद्राचं भांडण रावणासोबत नाही, आणि कृष्णजीचं भांडण कंसासोबत नाही. भांडण अधर्मासोबत आहे. कंस अधर्मी म्हणून मारला, त्याचा बाप उग्रशन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. रावण अधर्मी म्हणून मारला, त्याचाच भाऊ बिभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. म्हणजे अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याचं नाव धर्माची संस्थापना करणं. तुका मन धर्म रक्षावयासाठी, 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 तुका मन धर्म, तुका मन धर्म रक्षावयासाठी, हे तुका मन धर्म रक्षावयासाठी, तुका मन धर्म रक्षावयासाठी, देवासाठी जन्म घेणे, देवासाठी जन्म घेणे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, हे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. ऐकावा व्यवहार. देवाला सुद्धा जन्म घ्यावा लागतो. गणपती असो का त्याचा बाप असो. गणपतीचा बाप माहिती आहे तुम्हाला? महादेवराव. पप्पा आहे त्याचे. हे आध्यात्मिक तत्वामध्ये गणपती आणि कार्तिक सक्के भाऊ आहे. कार्तिक मोठा, गणपती लहान. कार्तिक पुरुषार्थ आहे आणि गणपती विवेक आहे. पुरुषार्थाचा भाऊ कोण? विवेक. पण मायबाप कोण? पार्वती आणि महादेव. महादेव विश्वास आहे, पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धेचं विश्वासासोबत पाणीग्रहण झालं की दोन पुत्र जन्म घेतात, एक पुरुषार्थ आणि एक विवेक. ह्या आध्यात्मिक बारकावा लक्षात घ्या. श्रद्धा आणि विश्वास समानार्थी वाटले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. जसं तुमच्या भाषेत बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा, आणि पुत्र म्हणजे लक्ष्मी आणि पैसा समानार्थीच आहे. पण सुटसुटीत सांगतो, गाव झोपी गेल्यानंतर रात्री 12ला मागच्या दरवाजातून लपत छपत घरात शिरतो तो पैसा, आणि भर दुपारी 12 वाजता गावकऱ्याच्या समोर डीजे लावून वाजत गाजत पुढच्या दरवाजातून आत येते ती लक्ष्मी. हा फरक लक्षात घ्या. तसं बेटा मुलगाच, लडका मुलगाच, पुत्र मुलगाच. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, जो बंटवारे में खुश रहता वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़ के ज़्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी आपकी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. तसं श्रद्धा इथून वाढलं. श्रद्धा आणि विश्वास हे समानार्थी वाटले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धा आंधळी असेल, विश्वास जागरूक आहे. श्रद्धेत चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धेचा जन्म आहे,
विश्वास अजन्म आहे. हे गणपतीचे मायबाप सांगतो मी. श्रद्धा आणि विश्वास. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम. भवानी शंकरौ वंदे. शंकर आणि पार्वती कोण? श्रद्धा विश्वास रूपिणौ. ती श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, तो विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेमध्ये चढउतार आहे. ज्याच्यावर आपली श्रद्धा असेल ना बबन महाराज, त्याच्यातले दोष कळाले उतरते श्रद्धा. मग माणसं म्हणतात क्यों जी वो महाराज आते थे पहले 4 साल के पहले तो पूरे गांव वाले को बुलाते थे, प्रसादी बांटते थे, भोजन खिलाते थे, लाइन में लगो, दर्शन करो, लाइन में लगो. अब तो बाबा 2 से 22 से जाते तो देखते भी नहीं, मुंह भी नहीं देखूंगा. क्यों? और वो क्या महाराज है का रे, उसका पैर फिसल गया. का दोष कळाले श्रद्धा उतरली. लक्षात घ्या. आणि गुण कळाले श्रद्धा वाढली. श्रद्धेमध्ये हा चढउतार आहे, पण विश्वास सारखा असतो. विश्वास सारखा. एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या काय मम्मी, हे तुझं पप्पा बरं का रे. एकदा मम्मीवर विश्वास ठेवून पप्पा म्हटलं पिंट्यानं की सगळ्या तालुका विरोधात गप्पा मारू द्या, मरेपर्यंत पप्पा. हा सारखा विश्वास. विश्वास सारखा आहे. श्रद्धेत चढउतार आहे. श्रद्धा आंधळी असण्याची शक्यता आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असे बॅनर भारतभर दिसेल तुम्हाला. अंधविश्वास निर्मूलन कुठेच नाही. विश्वासाची ठिकाणं बदलतात, पण विश्वास नाही असा शोधून सापडायचा नाही. म्हणून पगाराचा दिवस होता, जपकड पगाराचा दिवस, पगार खिशात घातला, आला तिथून स्टॉपपासून गाव 3 किलोमीटर. रात्रीचे 11 वाजलेले. वड्यामध्ये 4 गुंडांनी गाठला, चाकू दाखवले. धनावर प्रेम असेल तर आमच्याकडे सोपवा, आणि प्राणावर प्रेम असेल तर मरायला तयार व्हा. 10 फुटावून चाकू दाखवल्यावर 45,000 रुपये पगार गुंडाच्या ताब्यात दिला. उतरल्या चेहऱ्यानं घरी आलं. खाऊ आणला का पप्पा? पिंट्या म्हणतो कशाचा खाऊ? होळी पेटणार आहे का दिवाळीला? आता 45,000 गुंडाने. रात्रभर झोपला नाही. सकाळी उठला, म्हणला पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देतो. म्हणून 9:30ची वेळ आहे. पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला निघाला तर हेअर कटिंग सलून लागलं. म्हणला दाढी करून घेऊ, मग रिपोर्ट. गेलं सलूनमध्ये, बसलं खुर्चीवर, चालू झाली दाढी. आरशात बघते, वस्त्रा नरड्यावर आला. कोणाच्या? ज्याला रात्री 11ला गुंडांनी चाकू दाखवले त्याच्या नरड्यावर वस्त्रा. सकाळी आता 10:30ला. तरी घाबरत नाही. बरं, त्याच्या मनात आलं याला मारायचा सलूनवाल्याच्या. थोडा दाबला तर काही वेळ लागतो का मारायला? तरी घाबरत नाही. नरड्यावर वस्त्र असून उलट म्हणतं इकडची मिशी थोडी वर गेली, थोडी ती खाली उतरवा, इकडची जरा खाली आली, वर जाऊ द्या. कोण? 11 वाजता रात्री गुंडांनी चाकू दाखवले तर 45,000 देऊन आला. आता नरड्यावर वस्त्र आहे तरी घाबरत नाही, कारण रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, सलूनच्या वस्त्र्यावर विश्वास आहे. ठिकाणं बदलतील पण विश्वास नाही असा शोधून सापडायचा नाही. जनावरांना सुद्धा तुम्ही पाहता, एसट्या बंद झाल्या, पण समजा एसटीतून कोणी प्रवासी 1 वाजता उतरला तर स्टँडवरचं कुत्रं भुंकतं. स्टँडवरचं भुंकलं का दुसऱ्या आळीतलं भुंकतं, ते भुंकलं का तिसऱ्या आळीतलं, 4थ्या आळीतलं, अख्ख्या खरवंडीचे भुंकतात. माझा प्रश्न आहे, अख्ख्या कुत्र्याने बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्या कुत्र्याने बघितला. मग खरवंडीतले पुरे कुत्रे का भुंकतात? त्यांचा विश्वास आहे की ज्या अर्थी आपला सोबती भुंकतो. विठ्ठल श्रद्धा विश्वास रूपिणौ. श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धा आणि विश्वास हे गणेश आणि कार्तिकजीचे मायबाप आहे. म्हणून श्रद्धेचं विश्वासासोबत पाणी ग्रहण झालं
की 2 पुत्र, एक कार्तिक म्हणजे पुरुषार्थ आणि गणेश म्हणजे विवेक. दुसरा एक असा लौकिक भाग, ते काही त्याला खूप मोठा आधार नाही, पण ही कथा ऐकलेली सांगतो. पार्वती माता आंघोळ करायला बसली, कोणी दरवाजात नाहीत. सांगतात मळ्याचा तो गणपती केला आणि सांगितलं गेटवर, बाळा काय ग मम्मी, कोणाला येऊ देऊ नको, आंघोळ करते मी. ठीक आहे. आता गणपतराव आज्ञाधारक, तुझा पप्पा झाला महादेवराव, ड्युटी, आज जायचं नाही. आता याला काय माहित माझा बापच आहे. मला अडवतो, हो तुला नाही कोणालाही, मम्मीचा आदेश आहे, पप्पाला सांगतोय ते, आज जायचं नाही. यांचं भांडण विकोपास गेलं. घड्याळ पाहू दे बाबा, काय 10:30 भांडले ते विकोपास. शेवटी गणपती ऐकेना, शिरच्छेद केला. आणि मग पार्वती आईला कळाला, आक्रोश सुरू झाला. आपला पुत्र होता. मग आपल्या सामर्थ्यानं गजाचं मुंडकं तोडलं आणि ते गणेशाला लावलं. म्हणून गज आहे आनन ज्याचे, असा जो तो त्याला म्हणतात गजानन. आनंदचा अर्थ मुख होतो. मुख. उद्देश सांगितलं. हो तुका म्हणे, तो म्हणे का, तोही म्हणे हो महाभारत लागलं म्हणजे दर रविवारी म्हणे महाभारत यदा यदा, अगदी तेच आहे. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत म्हणजे इंडिया नाही, अर्जुनाच्या 10 नावापैकी एक नाव आहे भारत. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि. किं कारणं, साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. पहिला शब्द आहे साधूचं रक्षण, दुसरा शब्द दुर्जनाचा नाश आणि तिसरा शब्द धर्माची संस्थापना. भगवान येतो तो पहिला साधूसाठी. भगवान साधूसाठी येतो. हो भगवान साधूसाठी येतो म्हणताय. साधू म्हणतात का, ते म्हणतात आमच्यासाठी, आम्हासाठी अवतार, तारा आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्माती सुकर, मग कर्म सुकर, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना. मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली कामासाठी अवतार, मत्स्य कुर्मादे सुकर. देव म्हणतो परित्राणाय साधूनाम, नवल नाही साधूही म्हणतात आमच्यासाठी. या महाराज, आम्हासाठी अवतार. पहिलं साधूचं रक्षण. या अवतार घेतो भगवान ते साधूसाठी. आणि 2 नंबरचं कार्य आहे दुर्जनाचा नायनाट. हे पटत नसेल तर तुमचा बालमित्र अमेरिकेला आहे, कल्पना, काही खर्च आहे का कल्पनेला? एकाच वर्गात शिकले पहिलीपासून, तो गेला अमेरिकेला, मोठा उद्योगपती झाला. 100 एकर जमीन त्याची गावला ना, अर्ध्या एकरात वारान. माय बाप, माय मरायला टेकली. सारखी आठवण, एकदा तरी ये रे बाळा, एकदा तरी ये रे बाळा. लोकांनी फोन केले अमेरिकेला तर त्याचं उत्तर आय एम बिझी. उद्योगपती आहे ना.
पाय घासू घासू माय मेली. निदान अंत्ययात्रेला तरी मला वेळ नाही, तुम्ही सगळे करून घ्या. गाव करायला सांगतं ते बैमान. तुमच्या अकाउंट नंबरला सगळे पाठवतो ते. 6 महिन्यानं बाप मेला महाराज, तरी नाही आला. तिथून पुढे 3 वर्षाचा काळ गेला. वाडा बंद, जमीन पडीक. पण त्याचा जो बालमित्र होता, एका वर्गात शिकलेले, त्याच्या मुलीचं लग्न होतं, एकुलत्या एक. आणि त्यानं फोन केला, हे बघ तुझे मायबाप मेले तरी आला नाही. आता माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न पुढच्या महिन्यात 10 तारखेला आहे. आता जर आला नाही, तुझा माझा संबंध संपला. 9 तारखेला झाला. हे नीट आहे का? आल्यानंतर अख्खं गाव तुटून पडलं बोलण्यात. आता वेळ मिळाली का? लेका आम्ही सगळे गाव होतो, मायचं बघवल्या जाईना, पाय घासू घासू पाय घासू घासू एवढंच म्हणत होती, देव नाही भेटला तरी चालल, माझ्या दादा भेटला पाहिजे होता. तुझं नाव काढू काढू मेली माय तरी आला नाही. 6 महिन्यानं बाप मेला तरी आला नाही. आणि 100 एकर जमीन पडीक आहे, अर्ध्या एकरातल्या वाड्याला कुलूप आहे. त्यालाही वाईट वाटलं. पण आता काय उपयोग वाढून म्हणलं, आता जमिनीकडे जायला वेळ नाही, पण वाड्याकडे जातो. आला तो मोठा वाडा. दरवाजात आल्याबरोबर येड्या बाबळीन गाजर गवत वाढलेलं. 4 वर्षापासून बंद आहे. पण भूतकाळ आठवला. इथे माझी माय न बाप मला लहानपणी खेळवायचे. आम्ही मित्र इथं खेळायचो. माझ्या वडिलानं खाऊ आणला म्हणजे मी मित्रांना बोलून या ठिकाणी सगळे आनंदात खाऊ खायचो, नाचायचो, खेळायचो. रडायला लागला. उघडला वाडा, त्याच्यातही बाबळी वाढलेल्या आणि कचरान ते. श्रीमंत होता. पाथर्डीहून 200 कामगार बोलवले, ऑइल पेंटवाल्यासहित. 12 तासात ऑइल पेंट सहित वाडा चकचकीत केला. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे, तो अमेरिकेहून वाड्यातला कचरा काढायला आला का? मग मित्राच्या प्रेमासाठी आला. हे पहिलं. मित्राच्या प्रेमासाठी आला. पण आलाच आहे ना, तर मग वाड्यातला कचरा काढून गेला. तसा भगवान साधूच्या रक्षणासाठी येतो. आलाच आहे ना, मग दुर्जन रूपी कचरा काढून जातो. हे 2 नंबरवर आहे. पहिलं साधूनाम परित्राणाय, नंतर दुसृताम विनाशाय. दुर्जनाचा नायनाट, साधूचं रक्षण म्हणजे संस्थापना धर्माची. मी आधीच सांगितलं, तो सावयव पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने आहे. मग धर्मीला उपद्रव देणारे अधर्मी मारणं, याचं नाव धर्म आहे. आणि हे तिघालाही तेच काम आहे. तिघ कोण? मृदंगाचार्य, विनेकरी नामी नाही, राजा, संत आणि भगवंत. तिघाचंही काम. संत म्हणतात आम्हालाही हेच करायचं आहे. धर्माचे पालन, हे धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, खंडन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. ओ धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम. साधूला धर्म रक्षावयासाठी, पण परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुश्रुताम हे देवाला करणे काम. देवाला, साधूला,
राजाला सुद्धा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय. आता राजा म्हटलं की नावाचा नसतो, नाही ते एखाद्याचं नावही असतं राजा. कुठ चालला राजा? तो म्हणला भूक लागली, पाटलाच्या खळ्यावर चाललो हरभरे वेचायला. राजा भुकेसाठी वेची जाणे तोही म्हणे राजा मी, तोही म्हणे राजा मी, तोही म्हणे राजा मी. हे भुकेसाठी वेचीत तोही म्हणे राजाची, तोही म्हणे राजा तोही म्हणे भुकेसाठी वेची चणे, तोही म्हणे राजा मी. भूक लागल्यावर हरभरे वेचायला खड्यावर जातं, राजा सांगतं नाव. अरे राजा नावाचा नाही, लक्षणाचा पाहिजे. राजाची 5 लक्षणं आहे. विवाशात, बलिष्यात, साधू विवाह, राजा तरुण असावा, राजा बलवान असावा, राजाजवळ संपत्ती असावी, राजाजवळ सत्ता असावी, आणि राजाचं अंतकरण दयेने भरलेलं असावं. अशी 5 लक्षणं राजाची आहे. म्हणून तर ज्ञानोबा राजा म्हणतात, काही अर्धवट म्हणतात कशाला राजा, मुंगी उडाली आकाशी ऐकला मी. हे भाऊ भाऊ मधुकरी मागायचे आणि त्याला राजा म्हणता. अरे उसन्या तंबाखूवाल्या, तुला चुना देईना कोणी गावभर. राजा हा ना, राजाच्या लक्षणात बसतात म्हणून राजा. राजाची 5 लक्षणं आहे ना. राजा तरुण पाहिजे. आमचे ज्ञानोबाराय 22 वर्षाचे तरुण समाधीच्या वेळेला, म्हणून राजा. राजाजवळ संपत्ती पाहिजे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ही संपत्ती. आता ज्याच्या दारात सोनं आहे त्याच्या घरात काय नसेल. दारात काय असतं? घरात उपयोग नाही ते कागदाचे चिठोरे, केर कचरा, गुटक्याच्या पुड्या खाली झालेल्या. म्हणजे ज्यानं सोनं कचरा समजून दारात टाकलं, त्या राजाच्या घरात त्यापेक्षा मूल्यवान रत्न घरात हे सिद्ध झालं. दयाचे द्वारी श्रीमंती आहे. ताकद पाहिजे. अंगे ऐसे बळ रेडा बोले. किती ताकदवान माणूस असला बबन महाराज तर रेडा बोलवल गाव, एका बुक्कीत रेडा मारल. त्याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात. काम नाही पण रेडा बोलवल. अजिबात अक्कल नसलेलं जनावर रेडा. हायवेने जर चालला ना रेडा तर पांढऱ्या रेषेहून चालतो 222ला. त्याला वाटतं हे मोदी सरकारनं माझ्याकरता आखून ठेवलं. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो तरी रेडा बाजूला होत नाही. गाडी चिकटून लावतो, खाली उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो, 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. तोपर्यंत इतकं तुम्ही सर्कशी पाहिल्या का नाही? हिंस्त्र पशुला शिकवतो रिंग मास्टर, स्वतःचा जीव धोक्यात घालून वाघ, सिंह, अस्वल. पण एकाही सर्कसीमध्ये रेड्याचा वापर नाही का? रेडे मिळत नाही का सर्कसवाल्याला? अरे ट्रक न मिळेल ना हा माल, मग का वापरत नाही? सर्कसवाले म्हणतात महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. आता इथे सगळे आमचे कास्तकार बसलेले आहे बरं का बबनराव. कास्तकार, त्यांना जनावराचं चांगली माहिती आहे. गाईचं वासरू वेगळं आणि म्हशीचं पारडू वेगळं. ते जर्सीचं नाही, ते काय बैताड, त्याला काय त्याची मम्मी जितकं पाणी पिती त्याच्या डबल दूध देते. कसं देते हे कोणाच माहिती. खिल्लारी गाय, पूर्वीचं काळ आठवा, हजारो गायी कळपानं चरायच्या. खिल्लाऱ्या गायी. प्रत्येकाच्या दारात गाय होती, प्रत्येकाच्या दारात कळपचे कळप. आणि त्या गायीचं वासरू सोडा, 1000 गायी आहे,
वासरू सोडल्यावर शेपूट वर करतं, कान टवकारतं, पळत जातं, तिथं गुराख्याला विचारतं, गुराखी मामा काय रे वासरा, मम्मी कुठं आहे माझी, असं विचारलं कोण्या वासरानं. इथून सोडलं की पळत जाऊन 999 गायी डावलून मायच्याच कासेला, यथा धेनू सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. 1000 गायी असू द्या, पण माय ओळखायची क्षमता खिल्लाऱ्या गायीच्या वासराला आहे. म्हणून चलाक असतं ते. पूर्वीचे लोक खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे महाराज. पूर्वी खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजवल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का बाबा? तुमचे अनुभव आल्यानं तुम्ही हसता. आता हॉर्न वाजून बघा, 2 पावलं रोडवर येतं ते पुन्हा. समजाव याचा अजिबात दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. ते काय 20 म्हशी जर गोठ्यात लाईननं बांधलेल्या असेल 20, तर तिचं पारडू सोडा. शास्त्रीजी ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडे येतं. तुम्ही का हसता? सोडून बघितलं म्हणून. मालकाला वाटतं प्यायला सोडलं, बैताड चाललं, 2 दिवस थोबाडीत ठेवून, तेव्हा पारडू तिकडे पाहतं, म्हशीकडे. का? त्याला वाटतं 20 म्हशी आहे, याच्यातली माझी मम्मी कोणती. वाटतं कशाला वेळ घालवायची, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करायची. पहिलीच्या काशेला लागतं, तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं. मारती लाथ, जाऊन पडतं माग, पुन्हा प्रयत्न करतं, वाकून करतं दुसरीच्या काशेला, ती मारती लाथ तिसरीच्या काशेला. लाता खाऊन आमच्या गोदावरी ताई मुंडेची एक गवळण पाठ आहे तुम्हाला. घागर घेऊन आमची वेगळी आहे. लाता खाऊन का होईना, त्याला वाटतं 20 मधली जी लात मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर, त्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद आळंदीच्या राजाची आहे. अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोले. 22 वर्षाचं वय, विवासात म्हणून राजा, सोन्याचा पिंपळ दारात म्हणून राजा, रेडा बोलवायची ताकद म्हणून राजा. राजाजवळ सत्ता पाहिजे, उभारीला ध्वज, तिन्ही लोकावरी ही सत्ता म्हणून राजा. आणि राजाचं अंतकरण दयेनं भरलेलं पाहिजे. किती दया? ज्यांनी झोळी फाडली, पडलेलं पीठ मातीत लातणी घासून काढलं, पाणी पिऊन झोपावं लागलं, सिद्ध बेटातल्या झोपडीत एवढा त्रास दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच मागणी आहे, जन्मभर ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची याला म्हणतात दया, लक्षात घ्या. जे खळाची, खळ मरो म्हटलं नाही. आता माणसं विज्ञान युगात शुगर फॅक्टरीचं कौतुक, काय विज्ञान पुढे गेलं महाराज. इकडनं ऊस घातला का पलीकडे पोत्यात साखर पडते, बरोबर आहे. ऊस घातल्यावरच पलीकडे पोत्यात साखर पडते. इकडे एरंड किंवा शेवरी घालून बघा, ऊसाची साखरच होती. ऊस घातला की पलीकडे पोत्यात साखर पडते. हे विज्ञानाचं कौतुक असलं तरी त्याच्याही पेक्षा मोठा कारखाना संतांचा आहे. शुगर फॅक्टरीत इकडनं ऊस घाला, पलीकडे पोत्यात साखर पडते. भगवान बाबाच्या कारखान्यात इकडून दुर्जन घाला, पलीकडे सज्जन बाहेर पडतात. आपणा सारिखे करीती तात्काळ. खळ मरो म्हटलं नाही, त्यांचा दुर्जनपणा जावो. ही दया
सत्ता, सामर्थ्य, शक्ती, संपदा हे पाचही लक्षणं म्हणून ज्ञानेश्वर महाराज राजा. आणि हे राजाचं लक्षण छत्रपती शिवाजी राजांना पाठ होतं. पण एक खटकत होतं, तरुण पाहिजे राजा, ठीक आहे, सामर्थ्यवान पाहिजे, ठीक आहे, सत्ता पाहिजे, ठीक आहे, संपत्ती पाहिजे, ठीक, पण दया. आणि राजाच्या ठिकाणी, अरे राजानं जर दुर्जनावर दया दाखवली तर बैमान सज्जनाला राष्ट्रात जगू देत नाही. हे बुवा लोक सांगतात दयाळू पाहिजे. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या चरणी माथा विनम्र छत्रपती शिवराय करतात, या राजे, मी राजा महाराष्ट्राचा, माहिती आहे, मला 4 लक्षणं मान्य आहे. तरुण असावा राजा, बलवान असावा राजा, संपत्तीवान असावा राजा, सत्ताधीश असावा. पण तुम्ही म्हणता राजा दयाळू असावा. हो, अहो, अन्यायासी राजानं करिता दंड. गुन्हेगाराला जर राजानं ताडण केलं नाही तर ते गुन्हेगार जगू देईल का राष्ट्रात? आणि तुम्ही म्हणता दया असावी. जरूर राजाजवळ दयाच असावी, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेला 2 अंग आहेत राजे, 2 अंग. प्रजेचं पालन ही दयाच आहे, पण सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट याचंही नाव दयाच आहे. आणि निर्दळन कंठकाचे अनिक निर्दळ, हो दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. आज के आनंद की भी जय. 5:30 ते 7:30 फेटा सोडला नाही, पुन्हा हजर. आता 68 चालू आहे. पण ते हे सगळे कडावरचे साथीदार, भाग गेला झेन गेला. मजा आहे, मजा आहे. बरोबर बरोबर तंतोतंत वेळ सांभाळतो असं म्हटलं होतं. 9:40 स्टेजवर आलो. आणि तसंच असते. 9चं कीर्तन तर महाराज 9:15 येतो विठोबा रखमाईला. आम्ही बरोबर आहे नियमाप्रमाणे 9:30 ते 11:30 हे आम्ही अध्यक्ष आम्ही फोनवरून केलेला समजवत आहे. 9:30 ते 11:30. पुढचं कळलं तुम्हाला. बरोबर करू हे बरोबर. ते एका लिखाणानं बिघडलं, सायंकाळीनं सकाळी. इतकं बिघडते महाराज फार. मला काही डोकं चाले ना व अध्यक्षांना म्हटलं आता मी दिलगिरी व्यक्त करतो, काहीतरी करतो थोडं माझ्याकरता, तुम्ही पुढे जा, त्यांना मागं सारतो. ती मोठीच माणसं होते, पण दोन्ही मोठेच होते. दोघांनी ऐकलं. जमलं बरं झालं. अर्धा तास चालेल ना अजून? तुम्ही हो म्हणणार आहे. अशाच मोसममध्ये आम्ही विचार आम्ही मोसम पाहूनच विचारतो. दया तिचे नाव
भूतांचे पालन अनेक निर्दयन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे. एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर पूर्णविराम नियोजित वेळेमध्ये. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्यावं, उद्या पेपरला देव. गणेश जयंती उत्सव मंडळाच्या द्वारा खरवंडी कासार येथे गणेश जयंतीचं कीर्तन आणि त्याच्यात भजन करणारा जनसागर. हे एवढे हात येऊ द्या. यांचे दुखून यायच्या आधी घ्या हात, आणि मग ते झाल्यावर जमलं तर आमचा फोटो काढाय. हो, मग कीर्तन संपलं की बरोबर तेवढी माळ घातली की मी उतरलोच खाली. हा कार्यक्रम शेवटी घेऊ. माळ घालायचीच बबनरावला. बस माळा बऱ्याच आहे. मलाही 1-2 द्या एक्स्ट्रा. नंतर मला माहिती आहे ना, माझा आहे बबनराव. थांबा. हे हात वर एका तालात सर्वांनी. विठोबा रकुमा एक माझ्याकडे पहा. वा वा, हात वर. हे एवढं शूटिंग चालू आहे ना, टाटा बिर्लाल नाही हे. वा वा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हर हर भगवान ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.